तुम आप उधर बैठो, उसको इधर बैठो, तुम इधर बसो। चला सुरू करूया। लोकसभा 2024च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे काही उमेदवार आता मी घोषित करत आहे। यापूर्वी काँग्रेस, शिवसेना आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्याशी बरीचशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळं पक्षांतर्गत जे उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत त्यांची नावं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। लोकसभा मतदारसंघ क्रमांक 8 वर्धा, लोकसभा मतदारसंघ क्रमांक 8 वर्धा श्रीयुत अमर काळे, लोकसभा मतदारसंघ 20 दिंडोरी भास्करराव भगरे, लोकसभा क्रमांक 35 बारामती सौ सुप्रिया सुळे, लोकसभा क्रमांक 36 शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे, लोकसभा क्रमांक 37 अहमदनगर श्रीयुत निलेश लंके। हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय। उरलेली नावं पुढच्या काही दिवसात आपणालाच बोलवून घोषित करण्यात येतील। भास्करराव भगरे दिंडोरी 20 नंबर। 2024 के लोकसभा चुनाव का ऐलान हो चुका है। हमारी जो मित्र पार्टी या पक्ष है, शिवसेना, कांग्रेस, इनसे बहुत दिन से बातचीत हो रही थी। उसमें से कुछ निष्कर्ष पे हमारी आगाड़ी आई है। उसमें जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हिस्से में कॉन्स्टिट्यूंसीज आई है, उसके उम्मीदवार तय करने के लिए हमारे पार्लियामेंट्री बोर्ड ने पहले 4 दिन के पहले यहाँ पे ही बैठक ली थी। पार्लियामेंट्री बोर्ड ने इसके ऊपर चर्चा करने के बाद आदरणीय शरद पवार जी और पार्लियामेंट्री बोर्ड ने जो नाम तय किए हैं वो मैं आपके सामने घोषित कर रहा हूँ। लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 8 वर्धा श्री अमर काळे, लोकसभा मतदारसंघ 20 दिंडोरी श्री भास्करराव भगरे, लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 35 बारामती सौ सुप्रिया सुळे, लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 36 शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे और लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 37 अहमदनगर श्री निलेश लंके। ये 5 नाम हमने आज घोषित किए हैं। इसके बाद में दूसरी लिस्ट हम जल्द से जल्द आपके सामने रखेंगे, घोषित करेंगे। मुझे उम्मीद है कि 4 दिन के बाद हम फिर मिल पाएंगे।
ती काँग्रेस पक्ष आणि आम्ही चर्चा संपत आलेली आहे. आम्ही त्याच्या बाबतीतला निर्णय आपल्याला लवकरच कळवू. नाही, ज्या जागा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्या उमेदवार जाहीर करण्याची घोषणा करणं हेच मला पार्लमेंटरी बोर्डाने जबाबदारी दिलेली आहे. त्याच्या पलीकडे जागांची चर्चा आपल्याशी करण्याचा अधिकार दिलेला नाही. सॉल्व हो जाएगा, मुझे पूरी उम्मीद है और जल्द से जल्द हम आपके सामने वो उम्मीदवार भी घोषित करेंगे जब चर्चा पूरी होगी. हमारे पास बहुत अच्छे उम्मीदवार है, उसमें से निर्णय लेना तय है. तय कर रहे हैं हम जल्दी से जल्द. मतभेद वाढले तर मैत्रीपूर्ण लढत जी ती करावी. त्यात सांगलीची जागा आणि भिवंडीच्या जागेचा दक्षिण मध्य मुंबईच्या जागेचाही समावेश आहे. तुम्ही भिवंडीसाठी आग्रही तर मैत्रीपूर्ण लढत महाविकास आघाडीमध्ये होईल का? नाही, असं काँग्रेसने कुठं काय म्हटलंय? बैठकीत त्यांच्या चर्चा झाली. नसीब बाईट नाही, कोणी काँग्रेस हां ठीक आहे. मागणी केलेली आहे. त्यांनी दिल्ली हायकमांडला विचारलं आहे. त्यांना पक्षात मागणी करण्याचा त्यांच्या नेत्यांकडे अधिकार आहेच ना. त्या बाबतीत काय भाष्य करायचं? याचा फटका महाविकास आघाडीला बसणार नाही का? अरे बाबा, पण कुठं काय निर्णय कुठे झालाय? भिवंडीच्या जागेत दोघेही आग्रही काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व लहान मोठ्या सर्व मान्यवरांना बरोबर घ्यायचं, पक्षांना बरोबर घ्यायचं, आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून असताना त्यात समाजवादी पार्टी आहे, शेतकरी कामगार पक्ष त्यात आहे, असे अनेक मोठे पक्ष महाराष्ट्रातले आमच्याबरोबर आहेत. आमची अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी, भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे. काही लोक वेगळ्या उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं की त्याने भारतीय जनता पक्षाच्या समोरची उमेदवार मतं फुटतील आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मदत होईल. अपेक्षा ही आहे की याचा विचार करून सगळेजण एकसंघ होण्याचा प्रयत्न करतील. घटक पक्ष जे मागणी करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा मागणी नव्हती केली. शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्यातला तो संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मी त्या चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्प आहे, कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही, कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजेत, शिवसेना पण आणि काँग्रेस पण, आणि त्यामुळं त्याच्यावर कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही. लोक म्हणतात की का गप्प बसलाय. गप्प बसलाय म्हणजे मी माझ्यासमोरच ज्या चर्चा होत आहेत त्याचा मी साक्षीदार आहे, त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणं योग्य नाही. उलट दोन्ही पक्षांनी योग्य एकत्रित येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केलेला आहे. असं मी नाही म्हटलं. सगळ्यांनी लक्षात घ्यावं की वेगळं जर मतं फुटली तर त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल, मतांची विभागणी झाली तर भारतीय जनता पक्षाला फायदा होईल असं माझं म्हणणं आहे. सर, तुमचा एक मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडी वेगळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा सुद्धा चालू आहे, तर ह्याचाही फायदा भाजपलाच होणार. माझी अजूनही अपेक्षा आहे की ते आमच्याबरोबर येतील आणि आमच्याबरोबर त्यांनी यावे असे आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत. चर्चा संपलेली आहे पण प्रयत्न संपलेले नाहीत.
प्रयत्न तर असतातच ना. चर्चा आमच्या सगळ्यांच्याच संपलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या चर्चा सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता आम्ही त्यांच्याशी बोलतोय. त्यामध्ये मागं पुढं होण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलतोय, संवाद करतोय. त्यामुळे आता 3 पक्षांच्या बैठकी या आता पूर्ण झालेल्या आहेत. आता त्या बैठका पुन्हा होणार आहेत अशी नाही, म्हणून मी म्हटलं चर्चा संपलेली आहे. आमचा त्यांच्याशी संवाद चालू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ते जर परत याच्यात मार्ग निघत असेल तर तिन्ही पक्ष मागं पुढं होण्यासाठी तयार आहेत. राष्ट्रवादी आशावादी अरे मी प्रचंड आशावादी. तुम्ही आशा सोडू नका. ते झालं ना त्या दिवशी, रोज गोविंदा कसा काढताय. हा, तुमच्यापेक्षा चांगली ऍक्टिंग करतात आणि गोविंदा म्हणतात मिरची कधी पण माहिती आहे. काय मी माझं फर्स्ट हँड माझा जे रिस्पॉन्स होता तो मी त्या दिवशी दिला. गोविंदाबद्दल लोकांचं मत काय आणि माझं पहिल्यांदा ते चटकन आलेलं उत्तर होतं. आता त्या उत्स्फूर्तपणाने आता माझ्यापेक्षा तो नट चांगलाच आहे. त्याचं मी काही सिनेमात काम नाही केलेलं. तो नट चांगलाच आहे म्हटलं. माझ्यापेक्षा चांगला आहे पण निवडून एवढा चांगला नाही आहे. निवडून येण्या एवढा चांगला नाही असं माझं म्हणणं होतं. सर आपने 5 सीटें का ऐलान किया. ये कितनी लंबी है और कई सारी सीटों को संपून होतं असं उठलेलं बरं दिसत. अभी आपने जिन लोगों का ऐलान किया कि ये लिस्ट और भी लंबी है, तो कितने लोगों की लिस्ट है और जो फ्रेंडली फाइट की बात बार बार सामने आ रही है उसे लेकर आपका क्या मानना है? फ्रेंडली फाइट नहीं होनी चाहिए. सारे तीनों पार्टियों ने इकट्ठा बैठ के पूरा निर्णय करके काम करना चाहिए. ये फ्रेंडली फाइट एक जगह होती है तो अनेक जगह हो सकती है. इसकी जानकारी हम तीनों पार्टियों के नेताओं को है. इसलिए फ्रेंडली फाइट करना ये एडवाइजेबल नहीं है और हम ये फ्रेंडली फाइट होने से लोगों को रोकने की कोशिश करेंगे. लंबी हो जाएगी. थोड़ी देर के पहले मैं उनको ही जाके मिलके आया. उनको जाके राजगढ़ पे जाके उनको मिलके आया मैं, प्रकाश आंबेडकर साहब को, थोड़े 1 घंटे के पहले. कोशिश जारी है. हाँ, क्या रिस्पॉन्स था? ती नाही सांगणार. तुम्ही इतक्या उशिरा प्रश्न विचारता. चर्चा क्या हुई वो नाम बताएं, लेकिन रिस्पॉन्स क्या रहा, क्या नहीं, चर्चा हमारी लगातार कोशिश है. सारी शक्तियां इकट्ठा आई तो हमें विजय प्राप्त हो सकता है और इसीलिए हमारी आखिर तक कोशिश रहेगी कि सारे लोगों को इकट्ठा करें. और इसीलिए मैं उनकी जाके मुलाकात करके ही मैं आया हूँ. उनके भी कुछ मुद्दे हैं, उसके बारे में भी हमने चर्चा की. नहीं, ऐसा मैं अभी ओपनली कहना ठीक नहीं है, लेकिन मैंने चर्चा की है उनसे. नाही, आता ते कशाची चर्चा आता बाहेर सांगणं शक्य नाही. ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळीच मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईन. असं मानू शकतो की काहीतरी चमत्कार होईल या सगळ्या घडामोडीनंतर. नाही, असं आहे की प्रयत्न सगळे चालू आहेत. आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर यावी. अन्य कोणी निवडणुका लढवण्याची तयारी करत असतील तर तेही आमच्याबरोबर यावेत, असा आमचा प्रयत्न आहे. शेवटी प्रयत्न करायला अजून वेळ आहे. पहिल्या फेजचे अर्ज भरण्याचा दिवस आज संपतोय. त्यामुळं अजून 4 फेजेस खास निवडणूक आयोगाने आमची व्यवस्थाच करून दिलेली आहे
4 वेगळ्या फेजेसला या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रयत्न हे आमचे जारी राहतील असं मला वाटतं. थर्ड फ्रंट की तरफ एक इशारा किया था. आपकी अगर परमिशन हो तो ये एयरपोर्ट जाना चाहते हैं तो उनको जाने दीजिए. सर थर्ड फ्रंट की तरफ एक इशारा किया था कि हम और भी लोगों को इकट्ठा ला रहे हैं. ये अमर काळे आरवी वर्धाट कॉन्स्टिट्यूंसी वर्धाट जिले के आरवी कॉन्स्टिट्यूंसी से अमर काले जी यहाँ पे मौजूद है. वो हमारे वर्धा के उम्मीदवार रहने वाले हैं और एक होनहार युवा नेता हमारी पार्टी में पवार साहब के साक्ष में परसों ही उन्होंने प्रवेश किया और हम सब राष्ट्रवादी के सब नेता उस जिले के उन्होंने सारे ने इकट्ठा आके उनके लोकसभा के उम्मीदवार के लिए प्रस्ताव रखा और आज पार्टी ने इनको चुनाव के लिए ऊपर हमने पार्टी के प्राथमिक सदस्यत्व उन्होंने स्वीकारी और मैंने आपके सामने ये घोषणा की. नीलेश लंके जो एमएलए है उन्होंने रेजिग्नेशन विधानसभा के सभा अध्यक्ष के पास आज भेजा. वो भी हमें उसका रिसीट प्राप्त हुआ, पहुंचा है उधर और उसके बाद उनका भी नाम मैंने आज हमारे तरफ से घोषित किया. अमरजीतसाठी एक प्रश्न आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार व्हायचा म्हटलं की त्या उमेदवाराला थेट धमक्या येत आहेत, नोटिसच येत आहेत, अशा पद्धतीची प्रचंड चर्चा आहे. तुम्ही आता उमेदवार म्हणून तिकडं उमेदवारी जाहीर झालेली आहे. मागच्या काही दिवसात काय असा अनुभव आला का तुम्हाला? नाही, अजून नाही, कारण माझ्याकडे काही आहेच नाही, त्यामुळं काही नोटिसेसची मला भीतीच नाही आहे. तुम्ही इथं आलाय ते आमच्या उमेदवारांना धमकवायला आलाय का? अरे आत्ता उमेदवारी घोषित केली आहे, नोटीस आहे, याच्या आधी कशा येतील? आता नंतर येतील. त्यांचा ते राजकारणात त्यांची संघटना किंवा ते राजकारणात त्यांनी आतापर्यंत कधी भूमिका घेतलेली नाही किंवा त्यांचा कोणता राजकीय पक्षही नाही आहे आणि ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणारे नेते आहेत. प्रयत्न करतायत ते. त्या मधल्या काळामध्ये त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे त्याच्यावर SIT पण बसवण्यात आलेली आहे. त्यामुळं सध्याच्या सरकारकडून त्यांना बराच प्रचंड त्रास झालेला आहे असं अनुभव आलेला आहे आणि पण ते राजकारणात नाही आहेत अशी माझी समजूत आहे आणि त्यामुळं त्यांच्याशी राजकीय अशी चर्चा आमची कधी झालेली नाही. सर महादेव जानकरांनी पवार साहेबांची भेट घेतली होती आणि आज त्यांची उमेदवारी जी ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून जाहीर करण्यात आली. सुनेत्रा पवार यांनाही बारामतीत उमेदवारी दिली. तुम्हाला हे महादेव जानकरांना माझी चर्चा झालेली, पवार साहेबांची चर्चा झालेली. ते 3 जागा लोकसभेच्या आधी मागत होते पण राष्ट्रवादीकडे आमच्याकडे मर्यादित जागा होत्या त्यामुळं ते जे जागा मागत होते ते आमच्याकडे नव्हत्या आणि म्हणून शेवटी त्यांनी म्हाडाला उभं राहण्याच्या विषयी संमती दिलेली होती. पवार साहेबांनी तसं जाहीरपणाने सुतोवाचीही केलेलं होतं की आम्ही त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढावी म्हणून. माझ्याशी ते बोललेले होते 2-3दा आणि त्यांना उमेदवारी द्यायची अशी आमची पक्की मानसिकता झालेली होती आणि त्यामुळं ते आमच्यातून ते तिकडं उमेदवारी त्यांनी तिकडच्या बाजूला जाऊन स्वीकारली. म्हणून आता तिथं नवीन उमेदवार हुडकण्याचं काम आता चालू आहे. म्हणून या पहिल्या यादीत ते नाव नाही, तर ते नाव पहिल्या यादीतच आम्ही दिलं असतं. जानकरांचं असं या सगळ्या विषयासंदर्भात म्हणणं होतं, सत्तेत वाटतं मला जे जास्त देत आहेत त्यांच्यासोबत मी जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीला 3 जागा मागितल्या पण त्यांना मला एकच जागा द्यायचं निश्चित केलं. महायुतीला मी 2 जागा मागितल्या त्यांना मला 1 जागा दिली. 50% जास्त जागा महाविकास आघाडीपेक्षा देत आहेत ते मला 50% सहभाग माझा केला जातो. नाही, त्यांनी 3 जागा मागितल्या. त्या 3 जागा मागत असताना आम्ही त्यांच्यावर चर्चा केली. 2 जागा त्यांनी मागितल्या. त्यानंतर आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी मागितलेली माढा ही जागा होती आणि म्हणून ती माढा आम्ही जागा देऊ केली. त्यांनाही आता एकच जागा मिळालेली आहे तिकडे गेल्यावर
त्यामुळं मागितले 2 जागा आणि 1 जागा मिळाली म्हणून 50% मला मिळाली आणि त्यांनी आमच्याकडे 3 जागा मागितलेल्या पण मिळाली एकच म्हणून 33% जागा मिळाल्या. 33% आम्हाला प्रतिसाद मिळाला. हे म्हणणं चुकीचं आहे. मी त्यांना शुभेच्छा देईन. जानकर साहेबांचे आणि माझे व्यक्तिगत फार चांगले संबंध आहेत. मी त्यांना शुभेच्छा देईन. भारतीय जनता पक्षाच्या जीवावर ते तिथं उभे राहिलेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना विजयी व्हावं म्हणून मी म्हणू शकणार नाही. कारण शेवटी आम्ही त्यांना तशा शुभेच्छा निवडणुकीच्या राजकारणात आम्ही देऊ शकत नाही. माझे ते व्यक्तिगत स्नेही आहेत. त्यांनी खरं म्हणजे तिकडं जाताना मला सांगितलं असतं की मला ह्या कारणामुळे तिकडं जावं लागतंय तर मला जास्त आनंद झाला असता. पण तसं काही त्यांनी कळवलं नाही. एकदम आम्ही टीव्हीवरच बघितलं की ते तिकडे गेले आणि मिठी मारली. सर सवाल ये जब महादेव जानकर वहाँ जाते हैं और आगे ये आप पे एक तरह से वो आरोप भी करते हैं कि सीट को आपसे मांग रहे हैं, सीट को आप नहीं दे रहे थे, वहाँ पे ज्यादा जगह मिल गई इसलिए वो सरकार के साथ चले गए. उनका जो एलिगेशन है साफ साफ आप पे उसके बारे में क्या एलिगेशन है? मुझे कह रहे हैं कि 3 सीट आपसे मांग रहे थे लेकिन वहाँ उन्होंने 3 सीट लेकिन वो जो दावा करके आपसे बाहर जाने की उधर कितनी जगह मिली उनको? एक ही मिली. यहाँ भी एक ही हम दे रहे थे. उधर 2 मिलती उनको तो मैं समझ सकता था, लेकिन उधर भी एक है इधर भी एक है. काफ़ी समय से जो महायुति है महाराष्ट्र में वो उनको निगलेक्ट करती थी और कदम कदम उनको अवमानित करती थी और इसीलिए वो हमारे साथ अपमान होने के बावजूद उन्होंने हमें कहा कि मुझे उनके साथ नहीं रहना है, हम आपके साथ आने चाहते हैं. पवार साहब से वो मिले और हमारी बहुत अच्छी बातचीत हुई और अचानक वो कैसे वहाँ गए मालूम नहीं. कुछ कारण होगा उनका, कुछ निजी कारण होगा.